लग्न कोणाचं माहीत नाही तर चालले नाचायला, अशी परिस्थिती काही लोकांची आहे. तशी परिस्थिती ठाकरेंची झालेली मला असं वाटतं. त्यांच्या काळामध्ये टी घोटाळा एवढा मोठा झाला, इतका मोठा घोटाळा झाला की तो कधीच झाला नाही आजपर्यंत. तेव्हा यांना सुचलं नाही मोर्चा काढणं. काल ठाकरेंनी मोर्चा काढला होता, जल्लोष मोर्चा काढला होता काल मुंबईमध्ये. राज ठाकरेंनी, उद्धव ठाकरेंनी तिरंगा सगळ्यांनी सांगितलं. मी आधी सांगितलं, आयतेपिळ्यात लागोबा, बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना, म्हणजे बँड वाजला. गावात काही काही लोक असे असतात, बँड वाजला की तेव्हा नाचत राहतात, लग्न कोणाचं माहीत नाही तर चालले नाचायला, अशी परिस्थिती काही लोकांची आहे. तशी परिस्थिती ठाकरेंची झालेली मला असं वाटतं. याचा काही घेणं देणं नाही. यांच्या काळामध्ये टी घोटाळा एवढा मोठा झाला, इतका मोठा घोटाळा झाला की तो कधीच झाला नाही आजपर्यंत. तेव्हा यांना सुचलं नाही मोर्चा काढणं. पण आता मोर्चा काढणं, आंदोलनं करणं, स्वतःचा काही संबंध नाही. लोक आपल्या मागे कोणी आता जनाधार राहिलेला नाही. असे कोणीतरी विद्यार्थ्यांना मग हाताशी धरून किंवा त्यांच्या भावना भडकवून आपण चला मी पण तुमच्यासोबत येतो, हे काम त्यांचं चाललेलं आहे. पण फारसा की त्यांना राजकीय फायदा या विषयाचा होणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.